नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने प्रतिवर्षी यशवंत विचारांचा जागर करणाऱ्या व्यक्तीस यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असतं. यावर्षी सन 2019-20चा हा पुरस्कार यशवंत विचाराचे पाईक कराड शहर परिसराचे भाग्यविधाते आदरणीय स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांना मरणोत्तर जाहीर झाला होता. रविवार दिनांक 22 नोव्हेंबर 2020 रोजी सौ व्यंताई चव्हाण सांस्कृतिक सभागृह कराड येथे स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांचे सुपुत्र सहकार व पणन मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ज्येष्ठ विचारवंत इंद्रजित देशमुख, सिक्कीमचे माजी राज्यपाल व साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह श्री कालिकादेवी कुटुंब प्रमुख मुनीर बागवान, चेअरमन डॉक्टर जयवंत सातपुते, पुरस्कार समितीचे निमंत्रक व संचालक प्राध्यापक अशोक चव्हाण, संचालक गजानन मोहिरे, बाळासाहेब पाटील, शरदचंद्र देसाई, अनिल सोनवणे, श्रीमती जयाराणी जयवंत जाधव, सौ सीमा विनायक विभुते, राजन वेळापुरे, अरुण जाधव, श्याम वेळापुरे, डॉक्टर संतोष मोहिरे, सुरेश भंडारी, नितीन दळवी, कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. या पुरस्कार प्रदान सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आली.
धन्यवाद सर. विटामाता विद्यालयाच्या आपल्या या मुली विद्यार्थ्यांनी प्रास्ताविकात जास्त वेळ मी घेणार नाही, पण पाहुण्यांना आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या निमंत्रितांना संस्थेविषयी थोडीफार माहिती होणं आवश्यक असतं. आणि सहकारी संस्थांची माहिती दरवर्षी बदलत असते. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा प्रगती तरी होते किंवा दुर्दैवाने कधी कधी अधोगती होते. कार्यकारी पतसंस्थेच्या आजपर्यंतच्या काळामध्ये 33 वर्षाच्या या काळात कुठलाही वाईट प्रसंग सुदैवानं आलेला नाही आहे. 1988 साली ज्यावेळेला ही संस्था आपण कासार गल्लीमध्ये सुरू केली, मी नेहमी प्रतिवर्षी उल्लेख करतो की कासार समाजाचं यामध्ये मोठं योगदान आहे. कारण अलीकडं ग्रामीण भागामधलंच आहे आपण सर्वजण, आणि शेतीच्या बांधावरून भांडणं असतात भावाभावामध्ये, आणि एखाद्या संस्थेला एखादी जागा वापरासाठी देणं हे मोठं धाडस असतं. त्या काळामध्ये कासार समाजानं सुरुवातीची जागा वापरायला दिली संस्थेला, आणि संस्थेची मुहूर्तमेढ आमचे संस्थापक चेअरमन बाळासाहेब मोहरे यांच्या हस्ते आम्ही रोवली. आणि आज तागायत गेली 33 वर्ष आमचे कुटुंबप्रमुख मुनीर बाबान सावकार ह्या संस्थेचं सातत्यानं काम पाहतात. 1994 साली गल्लीमध्ये सुदैवानं जागा मिळाली, आणि ती जागा खरेदी करण्याचा निर्णय झाला. त्यावेळेला आमच्या सर्वांचे स्नेही या कराड नगरीचे नगराध्यक्ष स्वर्गीय जयवंतराव जाधव, भगवान सावकार आणि आम्ही सर्वांनी मिळून तो एक धाडसी निर्णय घेतला की पुरेसे पैसे आपल्या हाताशी नसताना सुद्धा आम्ही संचालक मंडळानं काही कर्ज उभी केली आणि ती जागा घेतली, आणि सुसज्ज इमारतीचं बांधकाम सुरू झालं. तिथं 2003 साली ही इमारत पूर्ण झाली. 33 वर्षाच्या या कालावधीत आमच्या दृष्टीनं स्मरणात ठेवण्यासारखं काम काय झालं तर ते भगवान सावकार काही गोष्टीमध्ये आघाडी असतात. आम्ही रौप्य महोत्सवाला प्रत्येक सभासदाला 1 ग्रॅम सोन्याचं नाणं दिलं, आणि 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या वर्षी विशेष परवानगी घेऊन 30% डिव्हिडंड शेअर्सवर दिला. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या झाल्या. आता ते 33 वर्षामध्ये प्रगती तरी कशी झाली, पेढी साहेबांच्या मला विशेष स्नेह लागलेला आहे. खूप काळ त्यांच्याबरोबर मी घालवलेला आहे. पाटील साहेबांचा स्नेह लागलेला आहे. देशमुख साहेबांचं तर मी कॉलेजमध्ये असल्यापासून आम्ही बरोबर होतो, आणि मंत्री महोदय यांचाही मी त्यांच्या राजकीय कारकिर्दीपासून अगदी कारखान्याच्या सुरुवातीच्या मी त्यांच्याबरोबर आहे. आणि मला लहानपणापासून सवय आहे, माझे मित्र एक नंदकुमार बटाले मला सिनियर आहे, मी नेहमी माझ्यापेक्षा वयानं मोठ्या असणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला, कारण त्यामुळे खूप काही शिकायला मिळतं. आणि त्या लोकांच्या सहवासामध्ये आपली प्रगती होते असा विश्वास पहिल्यापासून असल्यामुळं या संस्थेच्या सानिध्यात सुद्धा हे लोक कसे येतील ह्याचा प्रयत्न आम्ही पहिल्यापासून केला. आमच्या इमारतीचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 2003 साली पहिली भेट माननीय खासदार श्रीनिवास पाटील यांनी सदिच्छा भेट आमच्या संस्थेला दिली. त्यावेळेला संस्थेची ठेवी फक्त 8 कोटी रुपये होते. 18/8/2004 आजचे मंत्री महोदय, त्यावेळेचे आमदार साहेब बाळासाहेब पाटील यांनी संस्थेला सदिच्छा भेट दिली. त्यावेळेला आम्ही 10 कोटीचा टप्पा पार केलेला होता. 2006 साली इंद्रजित देशमुख साहेबांनी, आमचे सूर्यमंडळ डायरेक्टर होते, आता ते वारले, त्यांच्या माध्यमातून देशमुख साहेबांना विनंती केली, त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळेला आमच्याकडे 14 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या.
आमच्या सावकारांना एक पुरस्कार जाहीर झाला, भास्कर अवॉर्ड म्हणून. तो गोव्यामध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या हस्ते तो प्रदान झाला. आणि पी डी साहेबांचा मला निरोप आला की घरी बोलवले, म्हणजे मला बोलवले. तर ते नेहमी बोलवायचे, मी जायचो. ते अचानक पहिलंच वाक्य तुम्ही सांगितलं की मला सावकारांना भेटायचं आहे. मग आमची नेहमीच पद्धत काय, कधी बोलवू? ते म्हणजे बोलवायचं नाही, म्हणजे मी संस्थेत येणार आहे, फक्त सावकार त्या दिवशी आहेत का बघा. मग आम्ही सावकारासहित सगळं संचालक मंडळ उपस्थित राहील याची काळजी घेतली. आणि 20/4/2007 साहेबांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळेला संस्थेच्या ठेवी ह्या 16,17,00,000 रुपये. आपण नेहमी म्हणतो की साधू संत येती घरात, तोच दिवाळी दसरा. आनंद कुठला? अशी माणसं तुमच्याकडे आली पाहिजे की ज्यांच्या पायगुणानं तुमची प्रगती झाली पाहिजे. इतरही काही लोक भेटले. पिढी साहेब ज्यावेळेला आले, मला खूप मोठा सहवास आहे, आपल्या अनेकांना सहवास लागलेला आहे. त्यांना गावातली खरा माहिती असायची की कुठल्या गल्लीमध्ये कोण काय काम करतंय, कोण चांगलं काम करतंय, काही कुठे वितुष्ट नाही आहे ना, असेल तर ते कसं संपवता येईल. हे म्हणजे मोबाईलच्या काळामध्ये नव्हते, फोनच्या मोठ्या सुविधा नव्हत्या, त्यावेळेला सर्व घटना साहेबांच्याकडे असायच्या. आणि आमच्या संस्थेचा अहवाल साहेबांचा शिपाई प्रतिवर्षी म्हणजे आमचं पाठवायचं धाडत नव्हतं, येणार आणि काउंटरला येऊन घेत जातो. आणि त्या संस्थेमध्ये असणाऱ्या सगळ्या घटकांवर साहेबांचं प्रेम होतं. कारण साहेबांनी ज्या वेळेला संस्थेमध्ये पाय टाकला तेव्हा त्यांच्या इमारतीकडे बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसलं त्यामध्येच आम्ही भरून गेलो. हे भेट देणारे जे लोक आहेत, सहकार क्षेत्रामधलं अभ्यासक आणि प्रशासकीय काम सांभाळलेले खासदार साहेब आहेत. जन्मापासून ज्यांना सहकाराचं बाळ काढून मिळाले असे बाळासाहेब आहेत. आणि सहकार सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात काम करणारे देशमुख साहेब आहेत. आणि याच्यात सगळ्यात वरची कडी म्हणजे पिढी साहेबांची अशी. आपणा सर्वांच्या भेटीमुळं आज आमची अशी स्थिती आहे. कालची आमच्याकडे 113 कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा आम्ही पार केला. संस्थेचा रौप्य महोत्सव आला त्याच वेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांचा जन्मशताब्दी वर्ष. तो योगायोग आला की आमच्या संस्थेला ज्याच्यानी भेट दिलेली आहे तिथं फक्त एक फोटो आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा की जो आपल्या सभागृहात आहे. त्यांच्या प्रेरणेनं हे काम आपण चालू केलं. मग रौप्य महोत्सवी वर्षामध्ये काय नवीन करायचं, सावकार असो, मी असो, अरुण दादा, बाळासाहेब, डॉक्टर वगैरे आमची चर्चा होती. त्यामध्ये सावकारांच्याकडून एक कल्पना आली की आपण ज्यांनी या राज्याची मुहूर्तमेढ मिळवली त्या यशवंतराव चव्हाणांच्या गावामध्ये एक सहकारी संस्था चालवतो, परंतु त्यांचं स्मरण व्हावं असा एकही उपक्रम आपल्याकडून होत नाही. असा काही उपक्रम करावा का? आणि त्यातून मग ही कल्पना समोर आली की यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा जागर करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा सन्मान प्रतिवर्षी करायचा. मग खरं तर हे काही माणसं चुकीचं म्हणतात की यशवंतराव चव्हाण राजकारणी झाले नसते तर मोठे साहित्यिक झाले असते. ते मोठे साहित्यिक होतेच आणि आहेतच. हा फक्त त्यांना जास्त वेळ साहित्याकडे देता आला असता. मग साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा असे काही लोक आहेत की जे यशवंतराव चव्हाणांचे विचार जोपासले, यशवंतराव चव्हाणांची जवळ येतात लोक. काही संस्था आहेत की त्यांनी यशवंतराव चव्हाणांना अभिप्रेत असणारं काम केलं. ही आमची पिढी जी समोर बसलेली आहे ती जर यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई ही जर मंडळी नसती आणि आम्हाला ABC मिळाली नसती तर खुरपी घेऊन राहणार जायला. कारण आमच्या कुटुंबांच्या परिस्थिती सुद्धा ही भरून
शाळा मुलांना शिकवाव्या अशा नव्हत्या. म्हणजे मुलांचं शिक्षण झालं पाहिजे, आहे ही जमीन कसणाऱ्याला मिळाली पाहिजे, या संकल्पना राबवणारी ही मंडळी होती. म्हणजे सर्वसामान्यांचा विकास मग तो सगळा आला, आर्थिक आला, भौतिक आला, शैक्षणिक आला. मग ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी अनेक मंडळी. आणि पी डी साहेब असं उदाहरण आहे की यशवंतराव चव्हाणांना अभिप्रेत असणाऱ्या सर्व विचारांच्या आणि सर्व शाखांच्या क्षेत्रामध्ये पी डी साहेबांना काम करायची संधी मिळाली आणि सलग संधी मिळाली. म्हणजे 42 वर्ष 43 वर्ष एखाद्या नगरपालिकेचं नगराध्यक्षपद सर्वांनी स्वतःहून बहाल करणं, ह्याला नशीब जसं लागतं त्यापेक्षा जास्त कर्तृत्व लागतं, दृष्टिकोन लागतं. पी डी साहेबांच्यावर पुस्तकही लिहिली गेली आहेत, अनेक गोष्टी आहेत. मी परवा प्रकाश बापूंना म्हटलंय की म्हणजे पी डी साहेबांच्या आठवणी अनेक लोकांच्याकडे आपण त्या कलेक्ट करू, ते त्यांच्या शब्दात मांडूया. त्याचं कारण असं आहे की उद्या भविष्यामध्ये अजून 5-25 वर्षानंतर यशवंतराव चव्हाण कोण होते आणि 50 वर्षानंतर पी डी साहेब कोण होते, हे नव्या पिढीच्या समोर जर जायचं असेल तर ते नव्या पिढीला समजण्याच्या स्वरूपामध्ये ते समोर गेलं पाहिजे. आणि तोही एक प्रयत्न आम्ही आमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून करणार आहोत. या जन्मशताब्दी वर्षामध्ये ज्या वेळेला हे पुरस्कार द्यायचं ठरलं त्यावेळेला आज आमचे बेडग्याळ साहेब आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही. रवींद्र बेडग्याळ हे जुने म्हणजे पवार साहेबांच्या एक 25 ते 30 प्रेस कॉन्फरन्स मी कराड आणि सातारला समोर बसतोय. पण बेडक्याळ जर समोर आले तर बेडक्याळ या असं म्हणतात. आणि जुन्या पत्रकारांनी ज्या क्षमतेनं पत्रकारिता केली त्याची नोंद सर्व मोठ्या माणसांकडे आहे. आम्हाला आधी समोर जाऊन सांगायला लागतं की मी अशोक चव्हाण. मग त्यांच्या पत्रकारितेतला आणि आमच्या पत्रकारितेमधला हा फरक आहे. मग पहिला पुरस्कार कुणाला द्यायचा आणि ज्या पुरस्काराची उंची सुरुवातीपासून वाढली पाहिजे असा पुरस्कार कोणाला द्यायचा ह्याच्यावर ज्यावेळेला विचार चालू झाला त्यावेळेला ज्यांनी पत्रकारितेमध्ये कोल्हापूर कार्यक्षेत्रात खूप काम केलं आणि सामाजिक भान ठेवून काम केलं, सामाजिक जाणीवा ठेवून काम केलं, समाजाने विचाराची जोपासना केली, अशा अनंत दीक्षितांची निवड आपण त्यावेळेला केली. ती बेडग्याळाच्या माध्यमातून आम्ही त्यांची संपर्क साधला, त्यांनी ते मान्य केलं आणि या पुरस्काराला प्रारंभ झाला. मग दीक्षित साहेबांना आम्ही एक विनंती केली की साहेब म्हटलं आमच्या ओळखी मर्यादित आहेत, सातारा जिल्हा अगदी एखादी ओळख पुढे, तर तुम्ही यासाठी आमचं मार्गदर्शक म्हणून काम करा आणि तुमच्या सल्ल्यानं यापुढचे पुरस्कार आपण दिले. दुसरा पुरस्कार आपण दिला की ज्या यशवंतराव चव्हाणांनी पुत्रोत प्रेम केलं असे रानकवी कविश्रेष्ठ नादो महानोर यांना. नादो महानोर ज्या वेळेला व्यासपीठावर यशवंतरावांच्या विषयी बोलायला उभे राहतात तेव्हा ते फक्त ऐकत राहावं असं वाटतं आणि स्मरणात ठेवावं असं वाटतं. त्यानंतर समाज प्रबोधनाच्या माध्यमातून यशवंतरावांचे विचार अनेक ठिकाणी पोहोचवणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे यांना आपण 14-15 पुरस्कार दिले. त्यानंतरच्या काळामध्ये थोडी दुष्काळाची झळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या पार्श्वभूमी तयार झाल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये नाम या संस्थेनं मोठं काम चालू केलं होतं, मोठं काम उभं केलं होतं की जी संस्था नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केली होती. की ज्यावेळेला आम्ही अनंत दीक्षितांच्या माध्यमातून त्यांना प्रस्ताव दिला त्यावेळेला नाना पाटेकरांचं म्हणणं असं की लोक प्रसिद्धीसाठी करतात. मी त्यांच्यासमोर म्हणजे नाना पाटेकर किंवा मकरंद अनासपुरे आमच्या कार्यक्रमाला अपेक्षित नाही आहेत. आम्हाला संस्थेला एक प्रतिनिधी पाठवा, तुमचं काम केलेलं आहे आणि हे सर्व काम यशवंत विचारसरणीत बसणार आहे म्हणून या संस्थेचं गौरव करायचं आहे. त्यांनी 1 मिनिटात मान्य दिलं. त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवला. त्यावेळेला त्या प्रतिनिधी पुरस्कार स्वीकार.
अनेक लोकांना अनेक नावं माहीत नसतात आणि अनावश्यक नावं माहीत असतात. लातूरच्या भूकंपापासून शांतीलाल मोता हे नाव मला माहीत. काही वर्ष मी पुण्यामध्ये असल्यामुळं त्याचे उपक्रम बघितलेले आहेत. आणि एवढे भव्य उपक्रम एक माणूस संघटन करू शकतो, त्या माणसाच्या पाठीशी समाज उभा राहू शकतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शांतीलाल मोता, की लातूरचा भूकंप झाल्यानंतर मुख्यमंत्री शरद पवार पोचले त्याच वेळेला हे शांतीलाल मोता मोठ्या यंत्रणा नव्हत्या त्यावेळेला तरी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन मदतीसाठी पोचलेली होती. ही टीव्हीवर एक मुताची मुलाखत लागली होती. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की शरद पवार आणि अजितदादा यांचं नाव घेतल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. मग तिने आपल्या इथं मान तालुक्यातल्या कामाचं उदाहरण दिलं आणि एक फोनमध्ये आम्ही शरद पवारने केला आणि त्यांनी 1 कोटी रुपयाची व्यवस्था त्या कामासाठी लगेच करून दिली. या मुद्द्यांना आपण 2016ला पुरस्कार दिला. काकाजींचा परिचय सर्वांना आहे. सगळ्यात कन्व्हिन्स करायला त्रास मला कुठे झाला असेल तर इंद्रजित देशमुख साहेबांना. मग आम्ही डॉक्टर शंतनू कुलकर्णी मध्यस्थी घातलं. त्यांनी सांगितलं ते काय होणार नाही म्हणून मी भेटणार त्यांना. मग आम्ही तोच पर्याय काढला की म्हणजे साहेब तुमचं काम आहे, तुम्ही पुरस्कार स्वीकारत नाही पण तुम्ही ज्या संस्थेच्या माध्यमातून हे काम करता त्या संस्थेला आम्ही हा पुरस्कार जाहीर करतो आणि आपण तो स्वीकारावा. त्यावेळेला त्यांनी ती मान्यता दिली. त्यावेळेला डॉक्टर सुकुमार लवटे हे प्रमुख पाहुणे म्हणून आले आणि नंतर या पुरस्कारासाठी मी नेहमी माध्यम काढतो. माझं कुठं चालतं साहेबांच्याकडे चालत नाही, खासदार साहेबांच्याकडे. माझं सारंगबाबांच्याकडे चालतं. सारंगबाबांना 2 दिवस बोलत राहिले की आमचा असा उपक्रम आहे, तुम्ही साहेबांना कल्पना द्या आणि मग आम्ही साहेबांची चर्चा करतो. आणि मग गतवर्षी खासदार श्रीनिवास पाटील साहेबांनी हा पुरस्कार स्वीकारायचं मान्य केलं. कारण प्रशासकीय काम करताना सुद्धा सर्वसामान्य माणसाची काळजी कशी घ्यावी हे त्यांच्याकडून शिकावं. मी कुमार गटात ज्यावेळेला कबड्डी खेळत होतो त्यावेळी ते सामने तर मनसिंगराव दादा आले त्यांना माहीत आहे की जे सातारला पुण्याला सामने झाले. अचानक पाऊस आला आणि ते सामने पूर्ण करणं गरजेचं होतं. त्यावेळेला साहेबांनी पुढाकार घेऊन आणि आपण इथनं जाणारी सगळी त्यांच्याकडे जाणारच आम्ही गेलो होतो साहेबांच्याकडे. म्हणजे ओळख असो नसो. आता साहेब सिक्कीमला राज्यपाल होते. सावकार मला आले काय म्हटलं आपण एकदाही गेलो नाही म्हणजे सिक्कीमला. म्हटलं ज्यांना जायचं होतं ते जाऊन आली, पुरणपोळ्या खाऊन आली. आपण व्यासपीठावर साहेबांना घ्यायचं आणि त्यांना पुरस्कार द्यायचा. तीच आपली पुरणपोळी. गेल्या वर्षी हा पुरस्कार आपण साहेबांना दिला, त्याने दिवस होता. आणि यावर्षी या पुरस्कारासाठी ज्यावेळेला आम्ही नामदार साहेबांकडे गेलो त्यावेळेला मी सुरुवातीलाच प्रस्तावना अशी केली की हा पुरस्कार ज्यावेळेला सुरू केला आम्ही त्यावेळेला जर स्वर्गीय PD साहेब हयात असते तर ते पहिल्या पुरस्काराचे मानकरी असते. आणि आमची विनंती आहे ह्या पुरस्कार आम्ही त्यांच्या स्मृतींना समर्पित करणार आहोत. फक्त आपण तो स्वीकारावा आणि तशी अनुमती आम्हाला द्यावी. आमची विनंती नामदार साहेबांनी मान्य केली आणि आज आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर आजच्या कार्यक्रमामध्ये नामदार बाळासाहेब पाटील यांचं स्वागत शाल आणि बुके देऊन मुनीर बागवान सावकार आमचे कुटुंब प्रमुख यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आमचे संस्थापक चेअरमन बाळासाहेब मोरे यांना विनंती आहे की त्यांनी बाळासाहेब पाटील यांना स्मृतिचिन्ह प्रदान करावं. आमचे संस्थापक संजय मोहरे यांना विनंती की त्यांनी बाळासाहेब पाटील यांना यशवंत प्रतिमा भेट करावी. माननीय अरुण जाधव यांना विनंती आहे की आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खासदार श्रीनिवास पाटील
यांचं स्वागत आणि सत्कार करावा. आमच्या संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉक्टर जयवंत सातपुते यांना विनंती आहे की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे माननीय इंद्रजित देशमुख यांचं स्वागत आणि सत्कार करावा. धन्यवाद सर. महान सामाजिक योजना पुरस्कार या सोहळ्यामध्ये मानपत्राचं वाचन आमचे स्नेही माननीय आकाश पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार 2019-20. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचे सच्चे अन्वयी, कराड शहर व परिसराचे भाग्यविधाते ही आदरणीय स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांची समाजामध्ये असणारी प्रतिमा. पी डी साहेब म्हणजे कराडचा गौरवपूर्ण मानबिंदू. पी डी साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा व योगदानाचा उल्लेख असल्याशिवाय कराडच्या इतिहासाला पूर्णत्व येऊ शकत नाही. सामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म, बालपणीच मातृछत्र हरपले असतानाही परिस्थितीवर मात करीत जिद्दीने LLBची मिळवलेली पदवी, तज्ञ वकील म्हणून नावलौकिक. 1956 ते 1996 पर्यंतचे कराड नगर परिषदेचे बिनविरोध नगराध्यक्षपद, सह्याद्री सहकारी साखर कारखाना, कार्यक्षेत्रातील सहकारी पाणीपुरवठा संस्था व सह्याद्री सहकारी बँकेचे संस्थापक, शिवाजी शिक्षण संस्थेचे कर्तृत्वशील नेतृत्व, महाराष्ट्र राज्य विधान परिषद व विधानसभेचे कराड उत्तरचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन, यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रतिष्ठान मुंबई व वेणुताई चव्हाण प्रतिष्ठान कराडचे संस्थापक सदस्य ही महाराष्ट्रातील तमाम जनतेला असणारी पी डी साहेबांची ओळख. कराड नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सलग 42 वर्ष भूषवताना ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या अतिप्राचीन कराडचे आधुनिक कराड नगरीमध्ये रूपांतर करण्याची किमया त्यांनी केली. नगर परिषदेला आर्थिक तोशीस लागू न देता समन्वयानं केलेले शहरातील रस्ता रुंदीकरण, 1974 सालची ब वर्ग नगरपालिकेने केलेली देशातील पहिली भुयारी गटार योजना, शहरासाठी स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा, सर्व सुविधांयुक्त शिवाजी स्टेडियम व आखाडा, नगर परिषद प्राथमिक शाळांच्या भव्य इमारती, यशवंतराव चव्हाण स्मृती सदन व सुसज्ज ग्रंथालयाची उभारणी, यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला हे पी डी साहेबांचेच कर्तृत्व. कराड शहराच्या साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, वैद्यकीय रुग्णसेवा, सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांना पी डी साहेबांचे नेहमीच पाठबळ लाभले. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या इच्छेनुसार कराडच्या प्रीतिसंगमावर स्वर्गीय चव्हाण साहेबांचे समाधीस्थळ उभारताना पी डी साहेबांनी तन मन धन अर्पून नेतृत्व केले. साखर उद्योगात देशात प्रसिद्ध असणारा सह्याद्री पॅटर्न, सह्याद्री कार्यक्षेत्राचे बागायतीकरण, स्वर्गीय वेणुताई चव्हाण स्मारक, शिवाजी शिक्षण संस्थेच्या भव्य व सुसज्ज इमारती हे पी डी साहेबांच्या कर्तृत्वाचे वेगळे पैलू. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्वप्नातील कराड शहर व परिसराच्या विकासात व उभारणीत आयुष्यभर योगदान देऊन जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत यशवंत विचारांचा जागर करणाऱ्या व यशवंत विचार जगणाऱ्या आदरणीय स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांच्या स्मृतींचा जागर व सन्मान म्हणून समारंभाचे अध्यक्ष सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवासजी पाटील, राज्याचे सहकार व पणन मंत्री
माननीय नामदार बाळासाहेब पाटील, प्रमुख अतिथी माननीय इंद्रजित देशमुख काकाजी, विशेष अतिथी डॉक्टर रवींद्र बेडकेहार यांच्या सन्माननीय उपस्थितीत यशवंतरावजी चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार समर्पित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रवणरावजी पाटील, प्रमुख पाहुणे इंद्रजित देशमुख यांना विनंती आहे की त्यांनी हा पिढी साहेबांना समर्पित केलेला पुरस्कार याचं सन्मान चिन्ह 1 लाख रुपयाचा धनादेश आणि मानपत्र माननीय बाळासाहेब यांच्याकडं प्रदान करावं. नामदार बाळासाहेबांना विनंती आहे की आपण त्याचा स्वीकार करावा. आजच्या या समारंभामध्ये कोरोनाच्या युद्धामध्ये ज्या लोकांनी मोठं काम केलं अशा लोकांचा सन्मान करावा अशी आमची इच्छा होती. त्यामध्ये आपल्या उपविभागाचे प्रमुख आणि सध्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन पुणे माननीय सूरज गुरव यांचा सन्मान करायचं ठरलं होतं. त्यांनी ते मान्य केलं होतं, पण अचानक त्यांना मुंबईला जावं लागलं. त्यांनी जो मेसेज पाठवला आहे तो फक्त मी आपल्याकडे ठेवतो. सर नमस्ते. पहिल्यांदा मी आपले मनापासून आभारी आहे की आपण माझा आज सत्कार ठेवला, पण काही वैयक्तिक कारणामुळे मी येऊ शकलो नाही, याबद्दल क्षमा असो. कराड शहर हे महाराष्ट्रातील एक सुंदर शहर. लोक मनापासून प्रेम करतात, काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहतात, हे मी अनुभवले आहे. कराडचा DYSP मी होतो याचा मला अभिमान आणि गर्व आहे आणि आयुष्यभर कराडकरांचा ऋणी आहे. या कार्यक्रमासाठी माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. त्याचा सन्मान आपण ते इथं कराडला आल्यानंतर स्वतंत्रपणे पतसंस्थेत बोलवून करणार आहे. तर आमचे मित्र विनय विभूती येत आहेत की कराडची माणुसकी या समूहानं जे काम अनेक समूहांनी काम केलं आहे, अनेक नगरसेवकांनी काम केलं आहे, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी कोविड युद्धामध्ये काम केलं आहे. सर्वांचंच न करता आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथे सत्कार करणार आहे. त्यामध्ये कराडची माणुसकी हा समूह आपण का स्वीकारला, तर प्रशासनाची जोड या समूहाला होती, पोलीस दलाची जोड या समूहाला होती, अनेक नागरिक त्यामध्ये होते. त्यामुळे या समूहाची आपण निवड केली आणि या समूहाचं नेतृत्व DYSPनी केलं. आणि विनायक विभूतीने मगाशी आठवण सांगितली की या समूहाच्या निर्मितीची मुहूर्तमेढ त्यांच्या घरामध्ये लावली गेली. की सहज त्यावेळेला चर्चा झाली की असं काहीतरी काम झालं पाहिजे आणि गुरु साहेबांनी BR पाटील साहेबांनी त्यामध्ये पुढाकार घेतला. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला पहिली 25,000 रुपयाची मदतसुद्धा विभूती साहेबांनी त्याच वेळेला जाहीर केली दिली असेल. असं खूप लोकांनी काम केलेलं आहे. त्यामुळे आपण प्रशासनाचे अधिकाऱ्यांकडे सत्कार करत होतो आणि कराडची माणुसकी ही अवैध चालणारी प्रक्रिया ठेवली आहे. म्हणजे आत्ताचे जर DYSP गुरु साहेब गेले तर आता जे रणजित पाटील साहेब आले ती या दिवाळीनंतर मिटिंग होणार होती आणि त्यानंतर ते त्याचा कार्यभार स्वीकारून ते काम पुढे नेणार होते. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण त्यांना इथं बोललो होतो. त्यांना एक अडचण असल्यामुळं ते येऊ शकले नाही. तरी मी माझे मित्र कधी म्हणणार नाही, तर कराडचे मित्र, कराडच्या सुरक्षेचे मित्र असे आमचे BR पाटील साहेब ते मात्र आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी नामदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी BR पाटील साहेब यांना सन्मान चिन्ह देऊन
त्यांचा सन्मान करावा. स्वतंत्रता पुरस्कार 2019-20 माननीय B.R. पाटील, कराड शहर पोलीस प्रमुख. आपल्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या कराड शहर पोलीस आणि कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोविड-19 या 7 रोगाच्या संकटामध्ये संयमाने परिस्थिती हाताळून सामान्य जनतेच्या जीविताची सुरक्षितता जपतानाच कराडची माणुसकी या माध्यमातून जनतेची जीवन सुसह्य होईल यासाठी मोठे योगदान दिले आहे. या कार्याचा गौरव म्हणून श्री कालिका देवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला गौरव करून सन्मान करण्यात येत आहे. आपल्या आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा. यानंतर आमचे वर्गमित्र, आमचे स्नेही टिळक स्कूलचे आमचे शिक्षण मंडळाचे हितचिंतक आणि माजी विद्यार्थी की ज्यांनी कराडची माणुसकी या समोरचं काम केलंच, पण स्वतंत्रपणे प्रचंड काम केलं. काय होतं, समाजामध्ये काम करताना पदरमोड करून काम करणं थोडंसं अवघड. ते ज्याची क्षमता असते, काहीची क्षमता असते तरी करत नाही, काहीची क्षमता असते ते करतात, आणि काहींची इच्छा असून क्षमता नाही म्हणून मर्यादित काम करावं लागतं. कारण सलीम मुजावर यांनी अमर्याद काम या कालावधीमध्ये केलं आहे. त्यांचाही सत्कार आपण आमदार साहेबांच्या हस्ते करतोय, त्यांनी तो सत्कार स्वीकारावा. श्री कालिका देवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराड यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार 2019-20 माननीय सलीम मुजावर, राजगिरी कराड. आपण समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असता. कोविड-19 या 7 रोगाच्या संकटामध्ये कराड शहर व परिसरातील नागरिकांची सुरक्षितता, मूलभूत गरजांची पूर्तता व वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी आपण वैयक्तिक स्तरावर व कराडची माणुसकी या माध्यमातून मोठे योगदान दिलेलं आहे. त्याबद्दल आपला गौरव करण्यात येतोय. आपल्या आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा. जसा मी विविध समूहांचा उल्लेख केला तसं आमचे दुसरेच नाही, आमच्या क्रीडा क्षेत्रातले कार्यकर्ते की ज्यांचा आणि त्यांच्या भावांचा एक मोठा चांगला अनुभव मला माझ्या नॅकच्या वेळेला आला. प्रचंड पाऊस होता, नॅक जवळ आलं होतं आणि माझं ग्राउंड तयार नव्हतं, मला म्हणून मिळत नव्हता. आणि आमचे चेअरमन साहेब इथे बसले, आमचे सेक्रेटरी होते, आमच्याकडे तेवढं मोठं बजेट होते. जवळजवळ 20 ते 22 मोठे ट्रक भरून मुरुम केले पुरवला, इंजिनियर पुरवले, रोडर पुरवला. एकही रुपया न घेता दिलेल्या वेळेमध्ये तिने ते क्रीडांगण तयार केलं आणि आमचं नॅक हे सुखरूपपणे पार पडलं. इथे फक्त कोविडमध्ये काम केलं असं नाही. गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये आमच्या गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना खाली जेवण असतं. तर ते सचिन पाटील आणि रणजित नाना यांनी ते केलेले असते. तर मध्येच आमचा चॅलेंज आला, म्हणजे आमचा एक गब्बर ग्रुप आहे, म्हणजे आम्ही खासदार साहेबांकडे गेलो. म्हणलं हे नाव कोणतं कुठलं शोधून काढलं तुम्ही ते आधी सांगा. म्हणजे आमचं कामच गब्बर आहे. म्हणजे प्रमुख कोण आहे ते म्हणजे रणजित नाना. मग त्याचं काम हे बघितलं. ते तुमच्याकडे 2 वेळा आले, त्यांना काय मदत हवी ती मदत मी त्यांना केली. असे आमचे रणजित पाटील नाना यांचाही सन्मान आम्ही व्यासपीठावर करतोय. नामदार साहेबांना विनंती आहे की त्यांनी हा प्रातिनिधिक सन्मान करावा. यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार 2019-20 माननीय रणजित पाटील नाना. आपण समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असता. कोविड-19 या 7 रोगाच्या संकटामध्ये कराड शहर व परिसरातील नागरिकांची सुरक्षितता, मूलभूत गरजांची पूर्तता व वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी आपण गब्बर ग्रुप याच्या माध्यमातून योगदान दिलेलं आहे. या कार्याचा गौरव म्हणून श्री कालिका देवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने यशवंतराव चव्हाण कृतज्ञता पुरस्कार देऊन आपल्याला कोविड महायुद्ध म्हणून गौरव करण्यात येतोय. आपल्या आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा. असणारे आमचे स्नेही आणि उत्कृष्ट कलाकार आकाश पाटील हे कडेगावचे विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांची आणि आमची भेट असते. आजच्या मानपत्राचं अत्यंत श्रव्य असं वाचन त्यांनी केलं, त्यासाठी या संस्थेसाठी वेळ दिला. त्यांचाही सत्कार आपण माननीय खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करतोय.
पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आकाश पाटील यांचा सन्मान करा. यानंतर अगदी ज्यांच्या मधुर स्वरामध्ये या कार्यक्रमाचे प्रारंभ झालेला आहे अशा आमच्या विठामाता विद्यालयाच्या विद्यार्थिनी, मुख्याध्यापिका आणि संगीत शिक्षक यांचाही सन्मान आम्ही करतोय. कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि आमच्या संस्थेचे कार्यलक्षी संचालक व्यवस्थापक विवेक वेळापुरे यांची कन्या, तिचं इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं आहे आणि तिला चित्रकलेचा नाद आहे, छंद आहे आणि त्यांनी एक चित्र तयार केलेलं आहे. पेन्सिल स्केच ज्याला आपण म्हणतो ते स्केच पिढी साहेबांचं आहे आणि ते नामदार साहेबांनी स्वीकारावं. आणि आपणाला विनंती वैष्णवी आपण ते सुपूर्द करावं. नामदार साहेबांनी विनंती कृपया आपण वैष्णवीचा सन्मान करावा. तिचा सत्कार. धन्यवाद सर. यशवंतराव चव्हाण सामाजिक प्रतिज्ञा पुरस्कार 8वा प्रदान सोहळा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय इंद्रित देशमुख काकाजी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. एका महामारीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम इथं संपन्न होतोय. आल्यापासून सगळ्यांनीच मुसके आवडल्यामुळं कार्यक्रमाला खूप गंभीर असं स्वरूप आलेलं आहे आणि खरं तर हा कार्यक्रम अशा पार्श्वभूमीवर संपन्न होतोय की या महामारीनं प्रत्येकाकडे संशयानं बघण्याची दीक्षा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला आम्हाला दिली आणि मग इथे येताना सुद्धा आमच्या मनामध्ये तोच संशय आहे की जरा जरी शेजारचा खोकला किंवा नाक ओढलं पण वैशिष्ट्य असं आहे की हे सगळं विसरून ज्यांच्या नावाचा पुरस्कार ज्यांना देण्यात आला त्या दोघांच्यावर नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे या संशयाला कुठंच जागा न ठेवता आम्ही या सभागृहामध्ये उपस्थित आहोत. हे कार्यक्रमाचं सर्वात मोठं यश आहे. कारण या महामारीने आम्हाला शिकवलं की आम्ही 2 बरमुडा आणि 2 टी शर्टवर 9 महिने काढू शकतो. आयुष्याची धडपड जी आतापर्यंत केली असेल, जे आयुष्याच्या मध्यावर आले त्यांच्या लक्षात आलं असेल की आयुष्याची धडपड ही खोटी होती. जी काही लगबग केली ती दाखवण्यासाठी होती. घरं बांधली असतील, गाड्या घेतल्या असतील, फर्निचर घेतलं असेल, घराचं डेकोरेशन केलं असेल, तर ही धडपड होती ती दुसऱ्यासाठी होती. पण या 8-9 महिन्याच्या कालावधीमध्ये जगायला जास्त लागत नाही याची अनुभूती आम्हाला सगळ्यांना आली. तुकोबरायांचे खूप सुंदर अभंग आहे की जगायला लागतं काय. तुकोबराय असं म्हणतात की लई नाही मागणे आता पोटापुरते देई विठ्ठला. वस्त्र नवे अथवा जुने देई अंग भरून विठ्ठला. भाकर ताजी अथवा शिळी देई भुकेच्या वेळी विठ्ठला. आणि शेवटी तुकोबराय असं म्हणतात की तुका म्हणे नका करू पाया परता विठ्ठला. हा अनुभव आम्ही सगळे या 9 महिन्यामध्ये घेतला आणि त्यानंतर कराड नगरीमध्ये हा अत्यंत सुंदर कार्यक्रम, म्हणजे मीही तसा संशयानं चालू आहे की बाबा कसं होणार.
आपल्या सगळ्यांच्याकडे बघितल्यानंतर म्हणजे खरं तर चेहऱ्यावरचं हसू न दिसणे इतके आपल्या सगळ्यांचे मुसके आहेत. पण तरी या नगरीची जी माणुसकी आहे, मगाशी चव्हाण सरांनी सांगितलं की इथं माणुसकीचा अखंड जागर आहे. म्हणून मला सुद्धा 5 वर्ष सोसलं गटविकास अधिकारी म्हणून, आणि त्यातली 3 वर्ष मी पीडी साहेबांच्या सोबत काढली, आणि हे माझं भाग्य आहे. समर्थ वारसा, विचाराचा वारसा किंवा राजकारणी कसा असावा, आणि आत्ताच्या राजकारणाची झेप कुठपर्यंत गेली, मतभेद, मनभेद, विरोध आणि शत्रुत्व. आता आम्ही आमचं राजकारण शत्रुत्वापर्यंत पोहोचलं. पण मतभेद आणि मतभेद असू शकतील, पण मनभेद कधीच असू शकणार नाही. हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा जो समर्थ वारसा होता, लोकशाहीवर विश्वास असणारा, तो पीडी साहेबांच्याकडे होता. मी हे माझ्या घरातल्या उदाहरणावरून आपल्याशी सिद्ध करू इच्छितो की मला आठवतं की सह्याद्रीमध्ये माझ्या वडिलांनी आणि चुलत्यांनी पीडी साहेबांच्या विरोधात पॅनल उभं केलं होतं, आणि त्या पॅनलमध्ये मतदान करायला कन्याशाळेमध्ये आम्ही आलो होतो. आम्ही लहान होतो, पण पीडी साहेब माझ्या वडिलांशी आणि चुलत्यांशी बोलताना इतक्या अगदीनं बोलत होते, धनी म्हणायचे चुलत्याला माझ्या. आणि आत्ताचं राजकारण जर आम्ही बघितलं तर आम्हाला विरोधी माणसाचा एक शब्दही पचत नाही. विरोधाच्या पार्श्वभूमीवर राजकारणाचं अत्यंत स्पिरिट असताना सुद्धा ही 2 माणसं, त्या काळातली कसदार माणसं, एकमेकाशी खूप प्रेमानं बोलत होती, आणि हे मी माझ्या उघड्या डोळ्यानं बघितलं. आणि म्हणून मी राजकारणाची उच्चतम अवस्था जी होती ती त्या दोघांच्या काळातली होती. मी अंगणवाडी सेविकांची भरती होती, 1200 अंगणवाडी सेविका भरायच्या होत्या, आणि त्याचे अध्यक्ष आदरणीय पीडी साहेब होते. मग आल्यानंतर ते माझ्याकडे बघितलं, तुम्ही आहे ना, प्रश्नच मिटला, माझा इथं कामच संपलं म्हटलं. त्यांनी ठराव घेतला की देशमुख साहेब जे मुलाखती घेतील त्याच्यावर माझा विश्वास आहे. पण साहेब किती मिश्किल होते, त्याच्या पुढचं उदाहरण म्हणजे राजकारणी माणसं की वातावरण सैल कसे करतात. कारण आम्ही सगळेच बसलेलो, साहेबांचा दबाव होता आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्यावर, आणि आम्ही चहा सांगितला होता. दैत्य निरणीच्या रेस्ट हाऊसमध्ये ह्या मुलाखती होत्या. साहेब आले ते 10 मिनिटं झाली, ठराव झाला, आणि चहाच यायला तयार नाही. 10-15 मिनिटं झाली तरी चहाच येत नाही. पीडी साहेब उठले, मला म्हणजे देशमुख साहेब, कुठल्या हटलात सांगितलाय तेवढा सांगा, जाता जाता पिऊन जातो. म्हणजे एका दणक्यात जे वातावरण होतं ते सैल करून साहेब निघून पण गेले. मला साहेबांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण जर कुठला वाटतो, अध्यात्मामध्ये असं म्हटलं जातं की, किंवा जैन धर्मामध्ये संधारा म्हणून एक गोष्ट आहे की तारीख ठरवायची, मृत्यूची वेळ ठरवायची, आणि त्याच्या अगोदर अन्न पाण्याचा त्याग करायचा, आणि त्या क्षणाला मृत्यू स्वीकारायचा. हे आध्यात्मिक माणसाला शक्य आहे, हे विनोबाजीला शक्य आहे. त्याला हिंदू धर्मामध्ये प्रायोपवेशन असं म्हटलं की सगळं त्याग करायचा माणूस. पण पीडी साहेबांच्या बद्दल माझ्या मनात नितांत आदर त्या गोष्टीसाठी आहे की एक राजकारणी माणूस. कारण सगळ्यात मोठी गोष्ट परमार्थामध्ये 3 ईशना सांगितल्या, एक स्त्री येशना, वित्त येशना आणि लोक येशना. एक वेळ माणसाची स्त्री येशना सुटू शकते, वित्त येशना सुटू शकते, पण माणसाची लोक येशना सुटत नाही. अखंड आयुष्यभर माझ्या भोवती लोकांनी असावं, माझा जे जयकार करावा. म्हणजे राजकारणी माणूस ह्या भूमिकेत जगत असताना पीडी साहेबांच्याकडे ज्यावेळेला बघतो त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध, शेवटचा कालावधी, त्यावेळेला या माणसानं सगळ्या गोष्टीचा त्याग केला. शरीर टाकून देणं आणि सहजतेनं, जसं पिकलेलं पान सहज गळतं तसं या शरीरातून सहज निघून जावं, ही धुरंधर अध्यात्मातल्या माणसाला सुद्धा शक्य नसणारी गोष्ट एका राजकारण्यांनी आणि या कराड नगरीतल्या राजकारण्यांनी सिद्ध करून दाखवली. ही पीडी साहेबांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मला वाटतं. देह टाकून देणं सोपं नाही. प्रायोपवेशन ज्या वेळेला विनोबाजींनी केलं त्यावेळेला त्यांच्या नंतर एकानं प्रायोपवेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 40 दिवसाचा उपवास त्यांनी केला, पण ज्यावेळेला जीव जाण्याची वेळ आली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला रस द्या, मला जगायचं आहे. कारण जगण्याची ही इच्छा, भावना माणसाच्या मनात शेवटपर्यंत, जरी शरीर कितीही विकलांग झालं तरी माणसाच्या मनामध्ये जगण्याची इच्छा प्रचंड असते. आमच्या गावातली म्हातारी होती 85 वर्षाची. वय जसं वाढत जातं तसं शरीर त्रास द्यायला सुरुवात करतं.
ते आमच्याकडची म्हातारी सारखी म्हणायची की जरा करडू चावलं तर बरं होईल, करडू मिळेल. करडू हे आमच्याकडे नागाला करडू म्हणते. आणि एकदा तिचं लेकरू गंज लावत होते, त्या गंजीत घावलाच न करडू. मग ती लांबच आईला म्हटलं, आय घावदे करडू आणू का. ती 85 वर्षाची आजी म्हणली, माझ्या मरणावर टपलेल्या. म्हणजे सगळ्या विचारल्या वाचत असताना, सगळा त्रास होत असताना सुद्धा माणसाला जगण्याची इच्छा असते. पण सगळं जीवन जगून संपलंय आणि आता निघून जावं. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामू घ्यावा. ही जीवनातली जी उदात्तता आहे गळून पडण्याची, ती साहेबांच्याकडे होती. यशवंतराव चव्हाण साहेबांची 4 गोष्टीवर निष्ठा होती. महाराष्ट्र टाइम्सने त्यांच्या मृत्यूलेखावर असं लिहिलं की त्यांचा लोकशाही म्हणजे त्यांचं राजकारण होतं ते समाजहितासाठी होतं. पहिली गोष्ट होती. म्हणजे चव्हाण साहेबांनी अखंड आयुष्यभर राजकारण केले ते समाजाच्या हितासाठी केलं. दुसरी गोष्ट होती की त्यांचा दृष्टिकोन जो होता तो समाजवादी अर्थकारणाचा दृष्टिकोन होता. म्हणजे मुंबईचा कामगार आपल्या कार्यशक्तीनं कार घेईल आणि कोकणातला एखादा शेतकरी उपवासी मरेल हे चालणार नाही माझ्या राज्यामध्ये. संपत्तीचं समान वाटप व्हायला पाहिजे आणि माझ्या राज्यातला प्रत्येक माणूस हा समर्थ व्हायला पाहिजे. हा समाजवादी दृष्टिकोन साहेबांचा होता. तिसरी गोष्ट होती की लोकशाहीवर प्रचंड निष्ठा होती. म्हणजे खरं तर लिहिलंय अनेक चरित्रकारांनी आणीबाणी असताना आतून साहेब अस्वस्थ होते. कारण लोकशाही लोकांनी लोकांच्यासाठी केलेलं राज्य असतं आणि लोकशाहीवर प्रचंड विश्वास होता. आणि शेवटची गोष्ट कोणती होती तर साहेब असं म्हणायचे की माझा व्यक्ती स्वातंत्र्यावर प्रचंड विश्वास आहे. म्हणजे जसं की जैन धर्मामध्ये अनेकांत वाद आहे की ह्या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचा विचार हा सत्य आहे आणि त्या प्रत्येक विचाराला सन्मान दिला पाहिजे. तसं साहेब असं म्हणायचे की या इथं जन्माला आलेल्या, या देशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचं स्वातंत्र्य आम्हाला जपायचं आहे, शेवटपर्यंत जपायचं. आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी राजकारणाची वाटचाल केली होती. समारोप करताना साहेबांच्या विचाराच्या बद्दल एवढंच म्हणता येईल की साहेबांनी कराड नगरीचं आणि आसपासचं नियोजन करायचं आणि त्याची अंमलबजावणी पिढी साहेबांनी करायची आणि अत्यंत समर्थपणे करायचं. म्हणजे प्लॅनर तिकडं आणि इम्प्लिमेंटर इकडं, जसं सांगितलंय जसंच्या तसं पिढी साहेबांनी केलं. हा वारसा जपला. राजकारण जे कलुषित होत निघाले आपल्या आजूबाजूला, फ्रान्सचे याच्या अगोदरचे एक राष्ट्राध्यक्ष असं म्हटले होते की आता ती वेळ येऊन ठेपली आहे मानवजातीच्या इतिहासामध्ये की ज्याला जाण आली आणि ज्याला भान आलं त्या प्रत्येकानं आपल्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय घेत असताना एकच निर्णय घ्यावा की तो पुढच्या पिढीचं संवर्धन करेल की नाही, पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं जग ठेवणार की नाही, या सगळ्या गोष्टीचा विचार त्यांनी करावा आणि मगच आपल्या आयुष्यातले सगळे निर्णय घ्यावेत. चव्हाण साहेबांच्या अखंड आयुष्यातील राजकीय निर्णय असू द्या, सामाजिक असू द्या किंवा आणखीन कुठले निर्णय असू द्या, सगळे निर्णय समाजहिताचे होते आणि तोच वारसा पिढी साहेबांनी चालवला होता. आम्हाला आजच्या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं मोल हे आहे की खरं आहे या पुरस्काराचे सगळ्यात पहिले मानकरी पिढी साहेब होते. पण तो योग आज येतो आणि पार्श्वभूमी अशी आहे की त्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार अत्यंत समर्थपणे म्हणजे मृत्यूचं भय घालवणारी ही पार्श्वभूमी असावी लागते. आणि ज्यानं आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं मृत्यूच्या भयाला ठोकरलं होतं त्या माणसाला पुरस्कार मृत्यूच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर देण्यात येतो. हा सगळ्यात मोठा या कार्यक्रमाचं यश आहे देण्यात आला त्याबद्दल. आणि खरं तर मला बोलवलं आणि हा सन्मान दिला बोलण्याचा आणि या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपली तोंड बांधली असताना सुद्धा हाताला टाळ्यांचा जो प्रतिसाद आपण देत आहे तो यात माझं कोणतंच यश नाही, त्या 2 महान माणसांचं यश आहे असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. ज्यावेळेला आमच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय चर्चेला आला त्यावेळेला पुरस्कार प्रदान आणि मला सवय आहे म्हणजे आपण जे करतोय ते बरोबर करतोय हे तपासून घ्यायचं. मग आम्ही अगदी मिलिटरीमध्ये दिल्या जाणाऱ्या मरणोत्तर पुरस्कारापासून अभ्यासाला सुरुवात केली. शौर्य पत्र काही दिली जाते. साहित्य क्षेत्रामध्ये काही पुरस्कार दिले जातात आणि काही दिले जात नाही. हे त्यांचा निकष आहे की तो
हयात असणाऱ्या व्यक्तीला द्यायचा. आता आमच्या मानपत्रामध्ये नेहमी उल्लेख असतो की पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे आणि माझी गाडी जवळजवळ 15 दिवस तिथं थकली होती. काय शब्द बदलायचे, आता कसं करायचे सगळं, कारण स्वीकारणारी व्यक्ती हे त्यांचे राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक वारसदार असतात. त्यातून हळूहळू मार्ग काढीत आम्ही मानपत्राची रचना करताना सुरुवातीचं सप्रेमस्कार काढून टाकलं आणि त्याचा शेवट आम्ही हा पुरस्कार समर्पित करीत आहोत असा ज्यावेळेला शेवट झाला त्यावेळेला माझं समाधान झालं आणि मी तो कागद घेऊन मुकुंद काकांच्याकडे गेलो. पण करतोय पण 4 लोकांना माहीत पाहिजे. मधल्या कालावधीत मी मानसिक दादांना फोन केले, मुल्ला साहेबांना फोन केले, मला काय माहिती आहे आणि मुकुंद काकाने सांगितलं की ओके. पण लगेच आमची ती सुरुवात झाली. म्हणजे या पुरस्काराला सुद्धा आता एखाद्या व्यक्तीचं, ज्या व्यक्तीचं मोठं काम आहे आणि कितीही मोठं काम असलं तरी ते यशवंत विचारांशी सलगपणे चालणारं आहे, त्या विचारधारेवर चालणार आहे अशा स्वर्गीय पिढी साहेबांना आपण हा पुरस्कार समर्पित केला. नामदार साहेबांनी तो प्रातिनिधिक स्वरूपात स्वीकारला. नामदार साहेबांनी आता नाही, मला नेहमी आता सावकारांनी आम्ही नेहमी अगदी कार्यक्रम सुरू केले गोष्टी, पण पिढी साहेब बाहेर असते तर काय झालं असतं. म्हणजे आपलं धाडस झालं असतं का त्यांच्याकडे जायचं की असा असा पुरस्कार आहे आम्ही स्वीकारा. कारण एक तर पिढी साहेब होते, त्यांचं वय आमचं वय यात अंतर मोठं. म्हणजे बाळासाहेब ज्यावेळेला राजकारणात आले त्यावेळेला आमच्या पिढीला नवीन युवा पिढीला ॲक्सेस मिळाला. नाही तर साहेबांनी बोलवल्याशिवाय आम्ही कधी घरी गेलो नाही. सुभाष पाटलांनी मला एक गोष्ट पाठवून सांगितली होती गप्पा मारताना की साहेबांचा अत्यंत जवळचा एक चांगला शेतकरी कार्यकर्ता साहेबांना भेटायला. साहेबांनी काय काम होतं, काय नाही, सहज आले. पिढी साहेबांनी सहज यायचं नाही, रानात जायचं, शर्ट काढायचा, धारा अडकवायचा, रान काम सांगतो. मी सर्वसामान्य माणसाचं गोड शब्दामध्ये प्रबोधन करणं, त्याला काम देणं. तर बापूंजी माझ्या आणि पहिल्या चर्चा होती काय त्यांचे दृष्टिकोन होते काय नाही. आणि सावकारांना आमचंही झालं म्हणजे आता आपली आम्ही करायचं. माझ्याजवळ म्हणते आपण आता म्हणत होते. आज या ठिकाणी कालिका देवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं आदरणीय पी.डी. पाटील साहेबांना यशवंतराव चव्हाण सामाजिक पुरस्कार आज या ठिकाणी होते. कोरोनाचा प्रादुर्भाव हा देशामध्ये, राज्यामध्ये मार्च महिन्यामध्ये सुरू झाला आणि जून महिन्यामध्ये सावकार अशोक चव्हाण त्याच पद्धतीनं अरुण जाधव ही सर्व मंडळी बाहेर आली आणि त्यांनी विनंती केली की आपण असा हा पुरस्कार आम्ही द्यायचा निर्णय घेतला, आपण तो स्वीकारावा. क्षणभर मी विचार केला की आतापर्यंत असा पुरस्कार मी कधी स्वीकारला नाही, वैयक्तिक त्या ठिकाणी कधी स्वीकारत नाही. परंतु आपल्या पतसंस्थेच्या सर्वांच्या भावना त्याचप्रमाणे आपण दरवर्षी हा पुरस्कार देत असताना संस्थेच्या रौप्यवर्षी वर्षाला आपण निर्णय घेतला का पुरस्कार द्यायचा आणि तो आपणा सर्वांचे नेते कलाश्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यस्मरणाच्या अगोदर द्यायचा. आणि त्यामुळं मी त्या ठिकाणी मान्यता दिली. या पुरस्काराची जी कार्यक्रम पत्रिका त्यात आपण असं लिहिलं की आदरणीय पी.डी. पाटील साहेबांच्या वतीनं मी बोलणार असलेले, त्यांच्या वतीनं बोलण्यात काही मोठा जरूर त्या ठिकाणी नाही, परंतु आपण एक सद्भावना या ठिकाणी ठेवली की ज्या नेत्यांनी या गावाची सेवा केली, या परिसराची सेवा केली, त्यांच्याबद्दलच्या आपण भावना व्यक्त करण्यासाठी हा पुरस्कार देत आहे.
आणि आपली संस्था ही अतिशय चांगलं संस्थेचं काम करत आहे. बऱ्याचशा पतसंस्था बँका ह्या अलीकडच्या काळामध्ये अडचणीत आल्या आहेत. पण अशा परिस्थितीमध्ये आपल्या पतसंस्थेचा कारभार हा अतिशय चांगल्या प्रकारचा आहे. आपण 30% डिव्हिडंड दिलेला आहे. मुळामध्ये ही पतसंस्था ज्या परिसरात तशी व्यापारी पार्श्वभूमी आहे आणि व्यापारी पार्श्वभूमी असल्यामध्ये व्यापारी दृष्टिकोनातून आपण ही संस्था चालली आहे. ठेवीच्या प्रमाणामध्ये कर्जाचं वाटप होणं आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी तो निकष सोडला जातो. कर्जदार त्या ठिकाणी कर्ज घेत असताना भावना व्यक्त करतो, माझी गरज आहे त्या ठिकाणी, परंतु वसुलीचा प्रसंग ज्यावेळी येतो त्यावेळी मात्र मग काही प्रश्न नव्हता. पण अशा परिस्थितीत आपण ही संस्था अतिशय चांगली चालली. स्वतःची वास्तू देखील आहे. संस्थेला स्वतःची वास्तू असणं हे एक त्या समृद्धीचं लक्षण त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे आपण ही स्वतःची वास्तू देखील आहे. ठेवी आपल्या त्या प्रमाणामध्ये वाढत चालल्या आहेत. पण ठेवी वाढत असताना त्या पद्धतीचे कर्जदार मिळणं आवश्यक आहे. आणि त्या प्रमाणामध्ये निव्वळ ठेवी ठेवून सुद्धा त्या ठिकाणी चालत नाही. पुढं मग एकंदर येणारं व्याज आणि त्यानंतर ठेवीचं येणारं व्याजाचा ताळमेळ बसत नाही. मग तो सर्व रेशो बघून आपण त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आज याच कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेषतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान केला. कारण संकट हे फार मोठं होतं आणि या संकटामध्ये खरं तर पोलीस प्रशासन, महसूल आणि डॉक्टर्सच्यावर फार मोठी जबाबदारी त्या ठिकाणी. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त शासकीय वैद्यकीय दवाखाने चालू होते आणि नंतर हळूहळू मग काही खाजगी डॉक्टर्स पुढे आले. त्याचप्रमाणे जो साथ नियंत्रण कायदा आहे ज्याचा आधार घेऊन अनेकांच्यावर त्या ठिकाणी बंधनं आणण्यात आणले. त्यामुळे मग अलीकडच्या काळामध्ये ही यंत्रणा चांगल्या प्रकारे सक्षम उभा राहिली. अलीकडच्या काळामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी होतोय. त्यामुळे आपण सर्वच मी बघतो, सर्व अगदी मुंबईपासून इथपर्यंत बघतो की थोडी लोकांच्या मध्ये फार प्रमाणापेक्षा जास्त शिक्षण आलेले आहे. पण दिल्लीचे आकडे बघता किंवा नाशिकचे आकडे बघता, जगातले आकडे बघता आपल्याला काळजी घेणं हे अतिशय आवश्यक आहे. किमान 6 फूट अंतर असताना मास्क वापरला पाहिजे, हात स्वच्छ केले पाहिजे, हँड सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. आता तो वापर कमी आलेला आहे. काळजी आपल्याला त्या ठिकाणी घेतली पाहिजे. या काळामध्ये विशेषतः कराडच्या अनेक ग्रुपी त्यापैकी देवाशी गुरु होते, त्यांच्या बरोबर आमचे सलीम मुजावर त्यांचे सर्व सहकारी यांनी एक चांगल्या प्रकारचं काम केलं. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. ऑक्सिजनचं लहान मशीन त्या ठिकाणी माणूस या नावानं त्यांनी घरोघरी देण्याचं काम केलं. माझ्या माहितीप्रमाणे या जिल्ह्यामध्ये कराडनं सुरुवात केली पहिल्यांदा. कारण तो काळ असा होता की त्या काळामध्ये कोरोना झाला म्हणलं की लोक घाबरायचे. बऱ्यापैकी आपले संबंधित किंवा मित्र परिवार काय जे गेले, नातेवाईक गेले, बहुतांशी भीतीने त्या ठिकाणी गेले. आणि मग त्याला ऑक्सिजनचं त्या ठिकाणी पुरवठा असणं आवश्यक आहे. आणि ते काम या माणूस या ग्रुपनं अतिशय चांगलं केलं, दिलासा दिला. आणि मग त्याचा हळूहळू जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी प्रसार हा मोठ्या प्रभाव लागला. कारण मी अशी उदाहरणं बघितली की सकाळी स्वाब दिल्यानंतर ते ग्रस्त दिवसभर फिरत राहिले, काही नाही. पण संध्याकाळी पॉझिटिव्ह आलं की मग फोनाफोनी सुरू, बेड मिळत नाही, माझा श्वास मला लागतोय, मला दम लागतोय, दिवसभर काय नाही. हे का तर भीतीचं त्या ठिकाणी. आणि मग याचा सर्व स्थान या ठिकाणी सर्व प्रशासनाला, मेडिकल क्षेत्राला त्या काळामध्ये या मंडळीने अतिशय चांगलं काम केलं. त्यांचं आपण या ठिकाणी सत्कार किंवा सन्मान केला. भविष्यामध्ये या भागामध्ये रुग्णांची संख्या वाढवणे अशाच प्रकारची आपण प्रार्थना करू. पण कोणतंही संकट आलं तर ही माणुसकी आपण जपतात, त्याबद्दल आपल्या सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रम कधी घ्यायचा, कोरोना झाला तरी घ्यायचा अशी चर्चा बरेच चालत. मी म्हणणार आपलं ठरलेलं कार्यक्रम आपण घ्यावा.
कारण आता अलीकडच्या काळामध्ये थोडीशी शिथिलता त्या ठिकाणी आलेली आहे. विशेषतः आदरणीय पी.डी. पाटील साहेबांना आपण पुरस्कार दिला आणि सहकार क्षेत्र, नगरपालिका याचा सर्वांचा त्यामध्ये समावेश आपण केला आहे. 52 सालापासून या शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून काम पाहत असताना या गावाचा एकंदर दृष्टिकोन त्यांनी पाहिला आणि तो बघत असताना विशेषतः की गावातल्या सर्वांनी सहकार्य केलं. त्यावेळेच्या काळामध्ये निवडणुका या व्हायच्या, त्यानंतर मग पुन्हा लोक एकत्र यायचे, पण सगळ्यांचं एकमत हे आदरणीय पी.डी. पाटील साहेबांच्या नावावर त्या ठिकाणी असायचं आणि सलग 25 वर्ष ठराव हे एक मतानं त्या ठिकाणी होते. यामध्ये गावाने जे सहकार्य केलं, गावाने जे त्या ठिकाणी जी भूमिका घेतली, त्यामुळे आपण हा विकास या ठिकाणी करू शकलो. विकासाच्या संकल्पना बढ़त चालल्या. त्या काळामध्ये परिस्थिती वेगळी होती, त्या काळामध्ये मर्यादा होत्या. अलीकडच्या काळामध्ये शासन जी काही ठिकाणी मिळतो, परंतु आजही महाराष्ट्रात करत असताना सांगतो की 40-45 वर्षी आमच्या गावामध्ये रेंजची व्यवस्था आली किंवा आमच्याकडे स्टेडियम आहे, की अनेकांना त्या ठिकाणी पटत नाही. तर ते साहेबांनी काम त्या ठिकाणी जाणीवपूर्वक या गावाची सेवा ही त्या ठिकाणी केली. खरंच चव्हाण साहेबांच्या संकल्पित उभा राहिला सह्याद्री सहकारी कारखान्याची धोरा आदरणीय पी.डी. पाटील साहेबांच्या वतीने त्यांनी त्यावेळेस सुद्धा भविष्य निश्चित केलं की आपल्याला 10,000 टनापर्यंत जायचं. त्यावेळी टीका झाली, बरीचशी चर्चा झाली, परंतु आज अशी परिस्थिती आहे की आज एवढा प्रचंड ऊस वाढतोय की 10,000ची क्षमता सुद्धा आपण वाढवली तर ती कमी पडेल, अशा प्रकारची परिस्थिती. हा दृष्टिकोन साहेबांनी या ठिकाणी ठेवला आणि त्यामुळं इरिगेशनच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारची कामं ही त्या निमित्तानं निश्चित त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची कामं झाली. आपण त्यांच्याबद्दलच्या सद्भावना व्यक्त केल्या, ज्याबद्दल आपण सर्वांच्या अतिशय मनापासून या ठिकाणी या निमित्तानं आभार मानतो. माझ्याकडं अलीकडच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांनी राज्यामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर या सहकार व पणन विभागाची आणि विशेषतः या जिल्ह्याचं पालकमंत्र्यांनी जबाबदारी दिली आहे. मला संधी मिळाली डिसेंबर एंडला, खाते वाटप झालं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आणि पुन्हा एक महिना गेला आणि पुन्हा हा कोरोनाचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव सुद्धा झाला आणि त्यामुळे काही निर्बंध माझ्यावर सुद्धा किंवा सर्व मंत्रिमंडळावर आले. माझ्याकडे जे विभाग आहे त्यामध्ये असं कुठलंही गाव नाही की ज्यामध्ये सहकाराचा आणि पणनचा विषय नाही. मार्केट कमिटी आहे, शेतकरी आहेत, तिथं संबंध आहे. गावामध्ये असलेल्या पतसंस्था आहेत, बँका आहेत, सहकारी कारखाने आहेत, सूतगिरण्या सहकारी आहेत, या सर्वांशी संपर्क आला. अनेक प्रश्न आहेत, तर ते प्रश्न मार्गी लावण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो. पवार साहेबांनी माझ्यावर फार मोठी जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे आणि हे करत असताना थोडंसं असंही लक्षामध्ये आलं की सहकार आपण जो बघितला सहकार तो असा सरळ सहकार आहे आणि मी त्या चेअरवर बसल्यानंतर जो सहकार माझ्यापुढे प्रश्न येतात ते विविध प्रश्न त्या ठिकाणी येतात. त्यामुळे थोडीशी कसरत ही त्या ठिकाणी करावी लागते, कारण संस्था येतात, नावारूपाला येतात, परंतु कालांतरानं काही अडचणी येतात. काळाप्रमाणे जर त्या ठिकाणी संस्थेने निर्णय घेतला नाही, निर्णय बदलले नाहीत, तर त्या ठिकाणी मग काही प्रश्न निर्माण होतात आणि मग त्यामध्ये पतसंस्था असतील, बँका असतील, सहकारी कारखानदारे असतील, या सर्व गोष्टी आपण बघतो की अडचणीत असताना सहकाराच्या माध्यमातून त्यांना आम्ही चांगल्या प्रकारची संधी देण्याचा प्रयत्न केला. यावर्षी ऊस जास्त मोठ्या प्रमाणात आहेत. बँका अनेक कारखान्या कर्ज देत नव्हत्या, आपण 32 कारखान्यांना 531 कोटीची थक आम्ही आपण त्या ठिकाणी दिली. उद्देश हा की त्या राज्यामधल्या सर्व ऊसाचं गळीत झालं पाहिजे, हा दृष्टिकोन आपण त्या ठिकाणी राज्य शासनाने ठेवला. कापूस खरेदीचा विषय, आपल्याकडे कापसाचा विषय येत नाही, पण ती गेल्या वर्षी जवळजवळ 14 ऑगस्ट आपण ती कापूस खरेदी त्या ठिकाणी घेतली. राज्य शासनाच्या इतर विभागाच्या वतीनं जलसिंचन असेल किंवा गृह विभागाच्या वतीनं सुद्धा, आरोग्य विभागाच्या वतीनं, त्याच पद्धतीनं इतर जे विभाग महसूल याच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारे निर्णय राबवण्याचं काम त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुरू आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता मुनीर बागांना सावकार म्हणतात. सावकार म्हणण्यानंतर लोकांचा सूर वेगळा असतो, फक्त व्याजाचा विचार करणारा, परंतु आपल्या सावकाराने ही संस्था अतिशय चांगल्या प्रकारे चालते. कारण मूळ सहकार कायदा जो आला 1904 साली, त्यामध्ये मूळ उद्देश हा होता की खाजगी सावकारी नष्ट होते. पतसंस्था असतील, बँका असतील आणि विकास सोसायटी आपल्या शेतकऱ्यांकडे देतात, मग त्यावेळी जी अडवणूक व्हायची आणि त्यासाठी म्हणून हा कायदा आला आणि त्याप्रमाणे ह्या संस्था चालल्या. ही संस्था अतिशय चांगली चाललेली आहे.
संस्थेला अतिशय मनापासून या ठिकाणी या निमित्तानं मी धन्यवाद आणि शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी पुरस्कार देत असताना 1 लाख रुपयाचा चेक हा या ठिकाणी दिलेला आहे. आपण भावना व्यक्त केल्या, आपल्या भावना असलेला त्या ठिकाणी, पण एक आहे की आपण सर्वांनी या सर्व सभासदांनी सर्वांनी आदरणीय पी डी पाटील साहेबांची आठवणी जागरूक आपण या ठिकाणी ठेवली आणि हे करत असताना आपण एक सद्भावना म्हणून काही रक्कम या ठिकाणी दिली. ते संस्थेची आर्थिक परिस्थिती बघितली, डिव्हिडंड चांगल्या प्रकारचं वाटतं, आपण संस्था चांगल्या प्रकारची आहे. तर हा 1 लाखाचा चेक मी आपल्याला सावकार परत देतो. तुम्ही त्या चेक तो बाजूला एक खड्डा काढून अन्य काही रक्कम त्यामध्ये ठेवून, आज अशी परिस्थिती आहे की ज्यावेळेस संकट कोरोनाचं आलं त्यावेळेस आर्थिक अडचणी फार मोठ्या आल्या आणि त्या अशा काही घटक भविष्यामध्ये एखादं संकट आलं तर या रकमेच्या व्याजातून किंवा या रकमेमधून त्या ठिकाणी तशा गरजू लोकांना मदत करण्यासाठी आपण हे त्याचा वापर करावा अशा प्रकारची विनंती या निमित्तानं या ठिकाणी करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला खरं तर कार्यक्रमाला कधी उशीर मी कधी येत नाही, पण आता महाबळेश्वरला गेलो होतो आणि त्यामुळं थोडा वेळ झाला. देशमुख साहेब तर आवरून बसू दे, श्रीनिवास पाटील साहेब माझ्या फोनची वाट बघत होते, वेळ झाला त्या ठिकाणी. पण थोडंसं ते कसं आहे की आता अलीकडच्या काळामध्ये असा उशीर झाला का झाला की मग लक्षात येतं की आपण मंत्री झालोय. कारण मी तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात राहून तुमच्यामध्ये जाऊन पुढे जाण्याचा माझा प्रयत्न असतो. कोणताही डाउनलोड न करता विषयाशी निगडीत फक्त बोलायचं, विषयापुरतं काम करायची भूमिका आहे. पण आपण हा कार्यक्रम घेतला. आपणही सर्व या कोरोनाच्या पार्श्वभूमी या ठिकाणी उपस्थित राहिला. इंद्र देशमुख साहेबांनी त्याबद्दलच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. आपल्या सर्वांचा अतिशय मनापासून या निमित्तानं मी आभार मानतो आणि हा चेक आपल्या संस्थेकडे त्या ठिकाणी मी परत देतो. जय हिंद. धन्यवाद नामदार साहेब. यशवंत विचारांचं एक वेगळं उदाहरण. गतवर्षी आम्ही ज्यावेळेला श्रीनिवास पाटील साहेबांना धनादेश दिला तो त्यांच्या वैयक्तिक नावाने दिला होता. त्याच वेळेला त्यांनी इथंच मी जाहीर केलं की हा बदलून फाउंडेशनच्या नावाने द्या आणि सारंगबाबा समोर बसले होते. त्यांना त्यांनी सांगितलं की हा मुलांच्या शैक्षणिक कामासाठी आपल्याला खर्च करायचा. नामदार साहेबांनी मात्र मोठी जबाबदारी सावकार आपल्यावर दिली. म्हणजे जे लोक आरोग्याच्या दृष्टीने अडचणी येतील त्यांच्यासाठी आपण वेगळा निधी थोडाफार आपण उभा करतो, तो अजून उभा करावा आणि त्यातून जर असं काही कोरोनासारखं संकट आलं तर ती लोकांना मदत व्हावी ही इच्छा त्यांनी जाहीर केली. त्यांच्या इच्छेची पूर्तता ही 100% आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली होईल. नामदार साहेब स्वतंत्रपणे तुमच्याकडे येऊन आम्हाला संकल्पना समजावून सांगा. आम्ही किती निधी उभा करू शकतोय ते आपल्याला कल्पना देतो आणि आपल्या मार्गदर्शनाखाली तो आपण वापरू. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष की ज्यांचं पी डी साहेब, यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यावर निश्चित प्रेम, अध्यक्ष श्रीनिवास पाटील साहेबांनी विनंती आहे की आपण आपलं अध्यक्ष भाषण करावं. आदरणीय बाळासाहेब, इंद्रजित देशमुख, श्री रवींद्र बेळकेहाड, अरुणराव जाधव, उदयराव बागवान, बाळासाहेब मोगरे, जयवंतराव सातपुते, राजन वेळापुरे, उपस्थित असलेलं संचालक मंडळ, रणजित ताटे, देवराज पाटील, शारदाताई, जयंतराव पाटील, प्रकाश पाटील, साहेबांचे सर्व पी डी साहेबांचे सर्व कुटुंबीय, कारण नगरसेवक पुरस्कारची बी आर पाटील, सलीम मुजावर, दादासाहेब पाटील, प्रशांत कदम, मुकुंदराव धनी, अशोकराव चव्हाण, सर्वच आदरणीय. मी सगळ्यांची नावं घेऊ शकेन पण त्यात कदाचित वेळेचा थोडा अपव्यय होईल म्हणून मी थांबतो. खरं तर मगाच्या मी बघितलं की पहिला पुरस्कार पी डी साहेबांना देणं गरजेचं होतं. पण आपल्याला कोणालाच एक गोष्ट माहिती आहे, कंस मामाला कोणतरी सांगितलं होतं
की आपल्या बहिणीचा 8वा पुत्र जो आहे तो काहीतरी घोटाळा करणार आहे. मग आमच्या सगळ्या 7व मध्ये घातली, मीच झालं 8वा त्याला मिळाला. केवढा मोठा माणूस. एक पिढी म्हणजे पांडुरंग दादासाहेब पुण्याला होते. पिढी 42 वर्ष सातारशी निगडीत आहे. 42 क्रांती कारण 42. आमच्या लहानपणी काही एखादा गडबड असेल ना तर म्हणजे काय बस काय गवणार आहेस का त्यांच्या कृपेमुळे मी गौरवलो. मी पहिल्यांदा माझं नाव आलं कुठेतरी हे आली, मी नागपूरला. शरद पवार मला फोन आला म्हणत. मी गेलो पण नेहमीप्रमाणे पॅन्ट सूट बीट घालून तेवढं कमिशनर होतो ना मी. असलं काय नव्हतं. जा म्हणे राहिले नव्हती. काय विचारलं नाही. मला कोण कोण लागली होती की माझं नाव लागलं. पीडी साहेब म्हणले की आमच्या मुलीला काय लागायलाच नाही, पुढे टाकलंच. मला तेवढं निवासराव माझ्या गाड्यात पडलं. आता त्यांच्याच गाड्यात पडत होते ते माझ्या गाड्यात पडलं. तर गंमत बघ त्यांच्या अगोदर पण क्रम चुकला. OPQRS. मी पी म्हणजे पांडुरंग पहिल्यांदा, एस म्हणजे श्रीनाथ दुसऱ्यांदा पाहिजे. पण तो 8वा चुकवायचा होता म्हणून मला 7वा, त्याला 8वा, आता 9वा प्रति एस आहे. बी नाही शामराव. सोडा केवढे मोठी माणसं. स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या बरोबर मी 4 वर्ष असल्यापासून आत्माराम नारायण जाधव नावाचे 7 कारवेचे प्रेसिडेंट झाले 1952 साली. ते ग्रस्त आमच्या वरती राहायचे बोराडी बिल्डिंग. आम्ही पोरोबर पत्र्यावर नाचायचो. मग ती बडी नावाची त्यांची बायको होती नांदावची. ती म्हणायची की आपल्या माझ्या आई विनायक समोर फुली फुली नाचता गेला पट साहेब झोपले. आता आमच्या डोक्यात साहेब म्हणजे मामदार साहेब कारखाने आमच्या शेजार राहायचे. तिथे साहेबी टोपी, त्याच्या समोर एक शिपाई, तालुका मॅजिस्ट्रेट कराड, त्याला साहेब म्हणायचं. कलेक्टरांनी बघितलंच नव्हतं. मग साहेबांची टोपी कुठे आहे त्यांची काय टोपी. साहेब नेहमी एक जॅकेट घालते हिथं खिशात इथं पैसे असायचे समोर. मग आम्हाला कळलं की तारा तोडायचे, पोस्टे करायचे, चळवळ करायची. काँग्रेस आम्हाला जन्मात आलंच नाही. काँग्रेस त्याची हेच आहे. तरी रात्रभर काय काय करतात, सांची करून येतात आणि घरात जात नाहीत. आमच्या घरी येतात आणि पोलीस त्याला तिकडे पकडतात. हे साहेब. आणि तिथून वडील टिळक असतो माझी यशवंतरावजी त्याच्या मागे जाताशी पीटी साहेब ते जरा मागाशी. मी अल्मा मेटर ज्याला म्हणतात मदर, ती माझ्या वडिलांची संस्था, पीडी साहेबांची संस्था, यशवंत संस्था एकच. पण यशवंत चव्हाण काढणाऱ्या शाळेत जायचं म्हणून शिवाय असतो. तिथं मी पहिला आलो मॅट्रिकला. साहेबांनी सांगितलं मला पुण्याला जायचं आणि 87 मार्क होते. इंजिनियर व्हायचं नाही, डॉक्टर व्हायचं नाही. हे 8वीवर आम्ही आर्ट्स कॉलेज जातो. मग दिवसभर खेळ तिथं शरदांची भेट. डेप्युटी झाल्यानंतर साहेबांच्या घरी गेलो. म्हणजे साहेब पेढे, तेव्हा पेढ्याची पेटी नसायची. ती मुलगी बघायला पेढ्याचा पोट असायचा बघायला असा आणि त्याच्यावर येणी असायची आणि एक खण असायचा. तसं पेढ्याचा पोटा घेऊन गेलो रेल्वेवर. सर पेढे घा. काकीने मला ओवळलं, मिळून त्याला ओवळ म्हणजे. हा पोरगा म्हणे 1919 सातारा, तेव्हाच्या सातारा ते पोरगा डेप्युटी होता. तेव्हा आपला पोरगा डेप्युटी झालाय. मला काकीने ओवळलं. आमचा चेहरा खुट्टू. साहेब पेढा नाही घेणार. तर साहेब पेढे घ्या. हा पेढा जर LLBचा असेल, मी LLB होतो, तर मला डायबिटीस आहे. म्हणतो साहेब हा डेप्युटी लिडरचा पेढा असेल तर मी खातो. म्हणलं साहेब काय म्हणलं, मी गोळे घेईन म्हणते. त्याच आमच्या लक्षात आलं की शरदराव तिकडं आणि आम्ही इकडे गेलो. 34 वर्ष इकडे होतो पड्या. मग आड्याला नाही का शरदराव म्हणले
या आढळ आलो 2 वेळा. त्यांची स्मृती आणि पिढी साहेबांची कृपा. आणि 3ऱ्या वेळा तर तुम्हाला माहितीच आहे, यांनी सगळे उचलून धरतो खांद्यावर. आणि म्हणून ज्यांना ज्यांना हा पुरस्कार मिळाला, मग ते आनंदराव असू द्यात, नादू मनोहर असू द्यात, सदानंद देहूकर असू द्यात, मकरंद अनासपुरे असू द्यात, नाना पाटेकर असू द्यात, शंकरलाल मुथा असू द्यात, श्रीनिवास पाटील असू द्यात आणि पिढी साहेब, सगळेजण मला दाखवून राहतो. द मॅन इज नोन बाय कंपनी ही किड्स. इंग्रजी कंपनी. आता बघा ना काय सांगेल, कशामुळे प्रायोपवेक्षण. विनोबा माधेश्वरी जोशी हे माझ्या मित्राचे वडील. सुधाताई जोशी गोव्याच्या स्वातंत्र्य सैनिक, इंग्रजीत त्या गेल्या. आम्ही गेलो, आम्ही जातो आमच्या गावात. त्यांचा राहुल नावाचा नातोय, विठ्ठल विठ्ठल करत गेलो. परत आल्यानंतर मी जरा वडली, पुण्याला कलेक्टर होतो, श्रीनिवास बैस म्हणून. सुनबाईनं बोलवलं, एका भांड्यातून थोडं सरबत लिंबाचं, आणि मला सांगितलं श्रीनिवास हे शेवटचं. जिनं मला आयुष्यात साथ दिली ती गेली 31व्या दिवशी ग्रस्त केलं. पुन्हा मी विठ्ठल विठ्ठल. ज्याने आपलं सगळं झालं, जे मिळायला पाहिजे तेवढं मिळालं. संथारा तीर्थकरांचा संदेश ज्याने आपल्या जीवनात आमदारांना ती आठवण सांगितली, अनेकांना माहिती नाही. ही माहिती करून घेणं हे धाडच लागतं. भ्या वाटते नावाची गोष्ट असते. चांदण्याच्या दिवशी जर आपण उतरलो, मोठ्या चंद्राचा आमुष नसती तरी गाव 7-8 मैल दूर असतं. जाताना आपण चालवावर बघतो, खाली बघत नाही. आणि गावाशी जरा पिंपळ आला, राम राम हक्काच पिंपळा पाय सोडून बसलं असते. पण ज्याने ही सगळी भीती आमची घालवली, माझ्या वडिलांच्या निधनानंतर ज्यांनी मला सांभाळलं, ती पिढी साहेब. श्रीनिवास काय कर बोलवायचे, जसं हे खुर्च्या सगळ्या मोठ्या गरब्या सरच्या त्यात बसायचं. मग ते सांगायचं असं करा तसं करा. आणि गंमत काय आता पहा, कधी कधी व्हॉट इज मुनिवर. मुनिवर म्हणजे काय, अतिशय विद्वान, ब्रिलियंट. व्हॉट इज मुजावर. दरगाह में बैठ के जो भी कोई उधर की सेवा करता है वो मुजावर. तो सलीम आणि भगवान काही विकायची सवय. मूळचा सावकार आता सहकार. एक काना पुसला, सा काढला, स का सावकार. केवढं मोठं काम, केवढं आनंद आहे तुम्हाला सांग. तुम्ही सावकार म्हणून बरंच काय मिळालं असतं, बरंच काय मिळालं असतं. पण आज तुम्हाला ओळखतात लोक कलिका देवी आणि कासार गल्ली. तर कासार गल्लीची गंमत आहे बघा. तुम्ही यांना विचार करा. समजा काय करण्याला बांगडी भरता आपण काय म्हणतो, वाढली म्हणतो, बरोबर का माझं. बांगडी वाढली, नारळ वाढवला. किती किती भाषा आपली समृद्ध आहे बघा. ज्याच्यामुळे नुकसान होऊ नये आपण शब्दात मोठेपणा दाखवतो. कालिका देवीचा हा सावकार किंवा मुजावर आणि तुम्ही चव्हाण चाललाय कालवा. आणि दरवर्षी काय ते द्यायचं. पहिले सोन्याचं नाणं दिलं, 25व्या वर्षी आणि काय दिलं देत जा. आणि 33 कोटी आपले देव किती, आता 110 कोटी वर जाऊ दे, 111 कोटी म्हणा का. मला बरंच दिसतंय आज कराड्यातलं, ज्याला क्रीम ऑफ दी सोसायटी म्हणतात, एनर्जी माझं बरोबर आहे. अतिशय शांतपणे सुसंस्कृत नियमबद्ध असा उत्तम समारंभ. सुई पडली तर कळलं हे जे वर्णन असतं. आणि कानेंद्र वा वा छान घेऊ. आता जो आला नाही ना तो मग तुम्हाला का नाही सांगितलं. आदरणीय ज्यांच्या स्मृतीला आपण वंदन करावं. काय दिवस आज सांगा मला. 22 नोव्हेंबर 1952 शपथ कोणी घेतली.
संरक्षण उत्पादाची 21 नोव्हेंबर दिल्लीला पण गेलं, 22ला शपथ घेतली, चायनाच्या विरुद्ध युद्ध, पहिलं भाषण हिंदीमध्ये, चीन तो चीन है लेकिन हम प्राचीन है. एक नंबर टाळ्यांना कळकळ, शाब्दिक सौंदर्य, मधुरता, कुठं काय येऊ द्यावं याचं उत्तम ज्ञान. कृष्णाकाठ लिहून झालं, सागर तरी लिहिता लिहितानाच वेळ मिळाला नाही. यमुना काठी ताईंना मांडीवर घेऊन त्यांचा देह गेल्यानंतर हा माणूस दुबळा झाला. सबल माणूस जल संपूर्ण चायनाचं युद्ध त्या दिवशी बंद झालं असा हा प्रचंड बुद्धिमान माणूस त्यांची एक कथा सांगतो, थांबवतो. आपल्याकडे बंगला असावा. त्यांचे एक मित्र मिरजेचे कुलकर्णी, माझ्या मित्राचे वडील, कॉलेजमध्ये नेहमी एक असतं आपलं काय असावं, आपला एक बंगला असावा आणि आपला एक कुत्रा असावं. आणि कुत्र्याचं नाव बादशाह ठेवावं. त्यांच्याकडे कुत्रा होता, त्याचं नाव बादशाह होतं आणि तो बादशाह दिल्लीला गेला. पण खैबर नावाचा बंगला बांधावा हे साहेबांच्या डोक्यात होतं. मग साहेब अफगाणिस्तानला गेले, काबूल, स्वतःहून उठले आणि त्या पर्यटन विचारले, म्हणजे ते खैबर लागते का कुठे इथं? तर नाही म्हणले साहेब, खैबरवरून विमान जात नाही. त्यांच्या पुस्तकात आहे, मी वाचा म्हणतो. मग वेणू त्यांना पत्र लिहिते दुसऱ्या संध्याकाळपासून, वेणू आपल्या जीवनामध्ये सतत असं आम्हाला वाटायचं खैबर नावाचं काही निवासस्थाना पाहावं. पण तुला सांगतो, सायंकाळी गेलो वरती, 5व्या महिन्यावर गेल्याबरोबर समोर सूर्याची किरण, सूर्यास्त, ते रंग माझ्या चेहऱ्यावर उधळले आणि मी ज्या स्पॉटमध्ये जातोय त्याचं नाव खैबर होतं. आणि मनात आलं की तू आता असतील तर किती बदला असतं. आपल्याला खैबर बांधता नाही आलं, पण विरंगुळा बांधला. निवांत हा शब्द आहे आणि विरंगुळा हे शब्द आहे. निवांत म्हणजे काय करत नाही, काय करता निवांत. विरंगुळा म्हणजे काय, बदल. हे केलं, ते केलं, ते केलं. आणि विरंगुळा काय, जरा बघतोय काय आहे का. मग कुणाची गाणी माणिकरावांची लावली, मग कुणाचं गाणं भीमसेनचं लावलं, मग कुणाचं लावलं विरंगुळा. आपल्या मनाला जे वाटतं आणि ज्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळतो तो विरंगुळा. आणि म्हणून आदरणीय पेढे साहेबांचं, आबासाहेब पार्लेकरांचं महत्व काय, ही माणसं साहेबाला कायम धरून. सह्याद्री गेस्ट हाऊस वरती शेवटचा राहिलेला माणूस दुसरा कन्नमवाला, पण आपले साहेब तिथं राहतो. निवडणुकीत एक पार्श्वभूमी यशासाठी काहीतरी खटला झाला, अनेकांना माहिती असेल, माझ्या वयाची माणसांना माहिती असेल. आणि चव्हाण साहेबांचं इलेक्शन धोक्यात आलं. पीडी साहेब कधी वाचत बसले, त्याला वाचायचा फार ना 2, 2.5, 3 वाजून वाचणार. पॉईंट सुचला, वेळतरी जागे केलं साहेबांना, तो पॉईंट सांगितला. आणि त्या पॉईंटवरती चव्हाण साहेब, त्यांनी बरोबर आहे माझं, चव्हाण साहेबांच्या इलेक्शन मुक्त झाले. केवढा मोठा. अहो कृष्णाने करणं लावली खरी आहे ना, पण पिढे साहेब असले की कोरडे लावणारी, हात लावणारी, काट्या लावणारी माणसं होती. म्हणून कराडी यशवंत रद्द झाले. आणि त्या यशवंत संजीव समाधीचा ज्ञानेश्वर आहे आनंदीला, त्याचा आपला वडील भाऊ सतत संजीवन समाधी कीर्ती समाज बघता बघता त्याला निवांत मिळावा, त्याला विरंगुळा मिळावा. जे करता मी समाधी मार्गीच नाही. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दादांच्या समाधीला वेळ लागला. मी सत्य सांगतोय, कोणा टीका नाही करत. पण पेढे साहेबांनी अशी समाधी उभारली की आज दिल्लीला म्हणतो म्हणतात उत्तम समाधी. आणि समाधीला समय आणि आधी आहे, सगळ्याच्या अगोदर आहे. आणि म्हणून ज्या वेळेला जातो, नतमस्तक होतो, तिथं जेव्हा पेढे साहेबांची आठवण येते, डोळ्यातून एखादा थेंब येतो, उजव्या डोळ्यात आनंदाचा अश्रू असतो आणि डाव्या डोळ्यात दोघंही नाही, ह्याचं दुःख असतं. ते बाहीनं पुसावं आणि संगमामध्ये एखादी बोट, वर्णन कावळं, चिमण्यांची शाळा भरती पिंपळावरती आणि कावळ्यांची पोरं गोंगाट करती. अशा प्रीती संगमावरती यांच्या भजनामध्ये दंग व्हावं
आणि कोणीतरी मागून येऊन खांद्यावर हात ठेवा आणि आपल्याला वाटतं आपला मित्र म्हणा का बसलायस, ही जागा आहे बसायची. आम्ही उमे बराच वेळा झालो, हे 5-6 वेळा, मी 7-8 वेळा. पण ज्याने उभं केलं ते आज बसले नाहीत, तर आज ते त्यांच्या रूपानं पुरस्कार समर्पित झालेला पुरस्कार जे स्वीकारतायत ही पुढची वेळ आहे. बाळासाहेब ज्या मालकाला पिढी वाढवलं तो पालक झाला, तो सहकाराचा मालक आहे. आणि पडण भाजीपाल्यापासून धान्यापर्यंत मार्केटला सगळं आमच्या काळावर या. आजही ज्यांचं आरक्षणामुळं कापसाची खरेदी, तुरीची खरेदी उत्तम रीतीने चालली आहे. शरद पवार सारखा दांडगा माणूस ही परंपरा चालवण्याला कोणी योग्य आहे. द्रोणाचार्याने सगळ्यांना उभं केलं, कौरव पांडव, आणि मग बघा म्हणजे काय पुढं एकच अर्जुन निघाला. तो म्हणला मला डोळा दिसतोय, डोळा दिसला, आपण डोळ्यावरून बघूया. नमस्कार. रणनिर्देशासाठी मी निमंत्रित करतोय, ज्याने आमच्या संस्थेचं अडचणीच्या काळामध्ये 11 वर्ष चेअरमनपद भूषवलं आणि संस्था नावारूपाला आणली असे विद्यमान संचालक डॉक्टर संतोष मुंडे. आजच्या या 8व्या यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान सोहळ्याची सांगता आभार प्रदर्शन करीत आहे. सिक्कीमच्या राज्यपालपदी असताना महाराष्ट्रातील हजारो पर्यटक सिक्कीमला पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना महाराष्ट्रीयन मिष्टान्न पुरणपोळीचे जेवण खाऊ घातल्याशिवाय कधी पाटील साहेबांनी परत पाठवलं नाही. असे आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय खासदार श्रीनिवास पाटील यांनी आजच्या या कार्यक्रमाचे अधिष्ठान भूषवले, त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. ज्यांना सहकार्याचे बाळकडून मिळाले व त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आज रोजी महाराष्ट्र राज्याने सहकार व पणन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली, असे नामदार बाळासाहेब पाटील यांनी आदरणीय स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांना मरणोत्तर समर्पित केलेला हा पुरस्कार स्वीकारला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. ज्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वती नांदते व त्यास अध्यात्माची जोड घेऊन भावी पिढीला आदर्श पिढी घडवण्याचे कार्य हाती घेतलेले माननीय इंद्रजी देशमुख काकाजी हे आजच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मी संस्थेच्या वतीने आभार मानतो. गेले 8-9 महिने झाले संपूर्ण जग करोना या महामारीने हैराण झाले असताना, या करोना विषाणूशी युद्ध करताना जीवाची तमा न बाळगता ज्यांनी हा संसर्ग कमी करण्यासाठी जीवाचे रान केले, असे पोलीस खात्यातील अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन पुणेचे माननीय सूरज गुरव, कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय रणजित पाटील, आज या ठिकाणी ते उपस्थित काही कारणामुळे राहिले नाही आहे, पण त्यांनी मेसेज आपल्याला दिला, त्यांनी हा सन्मान स्वीकारलेला आहे. कराड पोलीस ठाण्याचे माननीय बी आर पाटील साहेब आणि सेवाभावी संस्थेत अग्रेसर असणारा रोटरी क्लब मलकापूरचे अध्यक्ष श्रीयुत सलीम मुजावर, तसेच गब्बर ग्रुपचे संस्थापक श्री रणजित पाटील नाना यांनी आमच्या संस्थेतर्फे प्रदान केलेला कोविड महायोद्धा पुरस्कार आनंदाने स्वीकारला, त्याबद्दल या सर्वांचे मी संस्थेतर्फे आभार मानतो. पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन अतिशय सुंदर करणारे श्रीयुत आकाश पाटील, तसेच या कार्यक्रमाची श्रवणीय सुरुवात करून स्वागत गीत व आदरणीय स्वर्गीय पी डी पाटील साहेब गौरवगीत सादर करणाऱ्या विठामाता हायस्कूलच्या संगीत शिक्षिका विद्यार्थिनी यांचे मी संस्थेतर्फे आभार मानतो. मानपत्र, स्मृतिचिन्ह व सन्मान चिन्हाच्या रचनेसाठी सहकार्य करणारे प्राध्यापक श्री विलास सुर्वे, सुबक लक्षवेधी मानपत्र व सन्मान चिन्ह तयार करणारे ट्रॉफी हाऊसचे श्री व सौ शशिकांत पाटील यांचे मी संस्थेतर्फे आभार मानतो. आत्ताचा हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर पसायदान होईल व तदनंतर कार्यक्रम संपेल.
तेव्हा हे प्रसाद पसायदान विटा माता हायस्कूलच्या सौ संगीता भोई या गाणार आहेत. त्यांचेही संस्थेतर्फे आभार मानतो. या कार्यक्रमात हे स्वर्गीय सौ विनुताई चव्हाण सांस्कृतिक सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार मानतो आणि आम्ही दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करून आमदार स्वर्गीय पी डी पाटील साहेबांच्यावर प्रेम करणारे नागरिक, सभासद, ठेवीदार, हितचिंतक, निमंत्रित या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे संस्थेतर्फे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय सरकार. आता विश्वात्मके देवी येणी घोषावी, तू शोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पावो, जो जे वांछील तो ते लावो प्राणिदात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची माती आळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरवर, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछना, मार्कंठ जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृश्य विजये होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाजाभिमुख विचारांचा जागर करणारे म्हणून राज्यातील जनता स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांच्याकडे आदराने पाहते. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सर्वसामान्य माणसांची, कृषी उत्पादकांची, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांची व्यथा दूर करण्यासाठी वैयक्तिक व शासकीय पातळीवर प्रयत्न केले. आयुष्यभर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे विचारधारा जोपासणारे व्यक्तिमत्व म्हणून पी डी पाटील साहेब यांची ओळख आहे. आज साहेब हयात नसले तरी स्वर्गीय पी डी पाटील साहेबांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचा गौरव म्हणून संस्थेच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने स्वर्गीय पी डी साहेब यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले आहे. YZ इंडिया टीव्हीसाठी व्हिडिओ एडिटर अभिनंद जाधवसह नितीन ढापरे, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण YZ इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.